राज ठाकरे आणि संजय राऊत आज एकाच मंचावर येणार आहेत। शेकापच्या वर्धापन दिनानिमित्त दोघांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळेल। पनवेलमध्ये शेकापचा 78वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आलाय आणि या वर्धापन दिन सोहळ्याला राज ठाकरेंची प्रमुख उपस्थिती असणार आहे। मेळाव्यानिमित्त राज ठाकरे आणि संजय राऊत एकत्र येणार आहेत। पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिन सोहळा होतोय। शेकाप नेते जयंत पाटलांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले। यापूर्वी राज ठाकरे यांच्या मनसेनं 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शेकापला पाठिंबा दिलेला होता। एवढंच नव्हे तर महाडमध्ये शेकापच्या उमेदवारासाठी सभा देखील घेतलेली होती। गेल्या आठवड्यात जयंत पाटील यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती आणि मेळाव्याला उपस्थित राहण्याची विनंती केलेली होती। तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतही या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत। त्यामुळे राज ठाकरे आणि संजय राऊत पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळेल। शेका पक्षाचा वर्धापन दिन आहे, स्थापना दिवस आहे आणि सर्वच पक्षांचे नेते तिकडे उपस्थित लावतात। शेका पक्ष या महाराष्ट्राच्या राजकारणातला चळवळीतला एक महत्त्वाचा पक्ष आहे। स्वातंत्र्य लढ्यापासून तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनापर्यंत कष्टकऱ्यांचे आंदोलन उभारण्याची कामं शेका पक्षाने महाराष्ट्रात केल्यावर त्या पक्षाच्या स्थापना दिवसाला आमच्यासारख्या लोकांनी हजेरी लावली पाहिजे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी स्वाती नाईक आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्वाती, आज शेकापचा वर्धापन दिन सोहळा आहे। 78व्या वर्धापन दिना सोहळ्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण त्याला कारणच तसं आहे। आज राज ठाकरे आणि संजय राऊत आपल्याला एकाच मंचावर आज पाहायला मिळतील। नक्कीच आज शेकापच्या या मेळाव्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। 78व्या मेळाव्यानिमित्त शेकापने महाविकास आघाडीच्या सर्वच दिग्गजांना बोलवलेले आहे। यामध्ये मनसेचे राज ठाकरे आहेत, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आहेत, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आहेत, तसेच शरद पवार राष्ट्रवादी गटाचे शशिकांत शिंदे यांना देखील बोलवण्यात आलेले आहे। हे सर्व नेते या मंचावर उपस्थित राहणार आहेत आणि त्याच्यात सर्वात आकर्षण असणार आहे ते राज ठाकरे यांच्या भाषणाचं आणि संजय राऊत यांच्या भाषणाचं। शेकाप हा मूळ पक्ष आहे, कष्टकऱ्यांचा पक्ष आहे आणि शेकापच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी हे सर्वच नेते येणार आहेत आणि त्यांना ऐकण्यासाठी शेकापचे कार्यकर्ते अलिबाग, पेण, रायगड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आता इथे सोहळ्याला उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात आहेत। एकंदरीतच हे सर्व दिग्गज नेते काय मार्गदर्शन करतायत हे ऐकण्यासाठी हे शेकापचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने आपल्याला इथे उपस्थित झालेले पाहायचे मिळतात। नक्कीच स्वाती, जरा संपूर्ण आता कार्यक्रमाकडे आपल्याला असंच लक्ष राहणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।